मला आता ना विजूची कशी जडणघडण झाली लहानपणापासून ते कळलं. तुझ्याबद्दल सांग ना. माझं लहानपण छान होतं. म्हणजे कुठे गेलं? ठाण्यातलीच आहे मी. अच्छा. बाबा रेल्वेत होते आणि आई गृहिणी होती. पण असं खूप कष्टाचं वगैरे नव्हतं. म्हणजे चाळीतच राहायचो आम्ही. पण बाबांनी असं कधी जाणवू नाही दिलं. छान काय म्हणतात, शिक्षण खूप छान झालं. सरस्वती शाळेत होते मी, मराठी खरं तर मीडियमला. मला कष्ट म्हणजे तुझ्या वाटचे कष्ट मला घ्यायला लावलेच वाटतं. सो छान होतं माझं लहानपण. मजेत गेलं खरं तर. आणि मग शिक्षण मी कॉलेजमध्ये सायन्स ग्रॅज्युएट झाले. म्हणजे आईबाबांना असं वाटत होतं की थोडीशी हुशार आहे मुलगी, तर म्हणून सायन्सला घालूयात. कुठल्या कॉलेजला? मी ठाणा कॉलेजला होते. बांदोडकर दोघंही. हो, ही मला कॉलेजमध्येच भेटली. म्हणजे ते पासआउट झाले आणि मग मी आले, असं होतं. पण ते एकांकिका डिरेक्ट करण्यासाठी कॉलेजमध्ये यायचे बऱ्याच वर्ष. तशी आणि तू तिकडे करायचीस? मी ॲक्च्युली असंच मैत्रिणी मला घेऊन गेलेलं आहे की काय आहे कॉलेजमध्ये, बघूयात नवीन व्हायला, की काहीतरी एक नाटकासारखं काहीतरी घडतंय, चल बघून येऊयात. मला अजिबात जायचं नव्हतं. ते जबरदस्ती घेऊन गेल्या आणि मग आमची भेट झाली तेव्हा. जस्ट ओळख झाली, की मला माहितीच नव्हतं हे कोण आहेत म्हणून. तेव्हा ओळख झाली जस्ट. तेव्हा हा फेमस होता का? म्हणजे हे करायचं? एवढं फेमस नव्हते, पण आत्ता एवढं नव्हतं. मला त्या इंडस्ट्रीबद्दलच अशी फार काही हे नव्हती. की कारण नाटक आणि सिनेमा खूप नाही पाहिलेत मी लहानपणी. बाबा घेऊन जायचे, 1-2-4 सिनेमे किंवा नाटकं पाहिली. बाबांना नाटक बघायची जास्ती आवड होती, त्यामुळे नाटकं पाहिली मी. सिनेमांची अशी आवड खूप नव्हती लहानपणी, त्यामुळे त्या फील्डबद्दल एवढं काही माहीत नव्हतं मला. जेव्हा ओळख झाली त्याच्यानंतर ते म्हणाले ना मगाशी की ते मी बोललेलं तिला अजूनही आवडतं गोष्टी आहेत, ते मी त्याच्यानेच ॲक्च्युली काय म्हणतात इम्प्रेस झाले, आकर्षित झाले की अरे हा माणूस किती छान बोलतो, किती छान बोलतो. ते नंतर आणि ही मीन्स इट. माहित नाही म्हणजे असं जे होऊन जातं नुसतंच आपलं मी काय ते शिकलेलं नाही ना कसं बोलावं. हा, पण मी त्याच्याने मी अट्रॅक्ट झाले की कोण आहे हा, मस्त आहे, छान गोड बोलतो. हा गोड बोलतो. मी फार कमी वेळेला गोड बोलतो. हा, आता नाही बोलत. छान. तू किती तिने आयडेंटिफाय इतकं सुंदर केलं, त्याच्या बोलण्यामुळे मी आकर्षित झाले. हो, म्हणजे झाले खरं तर. आणि पण मग आमचा खूप वेळ गेला एकमेकांना प्रपोज करून हो आणि नाही म्हणण्यामध्ये. कोणी घेतला? मी प्रपोज केलं होतं. काय रे? आणि नाही बाकी सांगितलं एवढं सगळं आणि नाही म्हणलं केलं आणि प्रपोज मात्र तिला का करायला लावलं? कारण सांगूयात का? सांग आता, सांगूनच टाक. कळूच नाही. काय व्हायचं, मी माझ्याच पॉडकास्टवर होऊ दे, तुमच्या नको. ऍक्च्युली हे आपण कधीच कुठे बोललेलं नाही. हा, चल आता मला असं काहीतरी पाहिजे. मला स्पाइस. काय व्हायचं, मी तिला सांगू दे. ठीक आहे, तू सांग आधी तिला तिची बाजू सांगू दे. तू तुझी बाजू. एकांकिका डिरेक्ट करताना ना खूप मुली मैत्रिणी अशा आजूबाजूला असायच्या. हा, त्यामुळे गर्लफ्रेंड्स होत्या आणि मैत्रिणी होत्या खूप साऱ्या. तर मग ही पण एक त्याच्यातलीच. तिने मला प्रपोज केलं, तिला मे बी अट्रॅक्शन वाटलं म्हणून तिने मला प्रपोज केलं, पण काही सिरियस नसावं असं त्यांचा एक अंदाज होता. की असं तुला वाटलं की असं त्याला वाटेल असं तुला वाटलं? नाही, मी प्रपोज केलं होतं का काय वाटेल ते मला माहित नाही, असं नंतर कळलं मला हे की तू बाबा दरवर्षी मी एकांकिका डिरेक्ट करायला येतो, मग कोणतरी एक मुलगी मला प्रपोज करते, तसंच तू यावर्षी केलंस. असं वाटलं. तसं व्हायचं. पण ऍक्च्युली काय, मुली फादरली फिगरच्या अट्रॅक्शन मध्ये असतात ना. यू नो इट बेटर दॅन मी. त्या काळात त्या हार्मोनल चेंजेस. तर मला असं वाटतं की तसंच आहे. दरवर्षी कुठली ना कुठली मुलगी प्रेमात पडायची, ती चिठ्ठी द्यायची, ती काहीतरी ते असं. तू कसं प्रपोज केलंस ते सांग. मी ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीला सांगितलं पहिले की मला असं वाटतंय. म्हणजे मला ते कळतही नव्हतं की अशी फिलिंग. एक मिनिट, तुझं वय काय होतं तेव्हा? आणि मी कॉलेजला होते, FYला वगैरे होते मी. म्हणजे 19 असं 18-19 असं. मी मैत्रिणीला सांगितलं की काय असं फिलिंग आहे मला की मला हा आवडतोय आणि किती छान वाटतंय एकत्र स्पेंड करायला. तर काय म्हणजे काय असायला पाहिजे, काय वाटतं तुला, काय बरोबर वागते का मी वगैरे असं विचारलं. आणि मैत्रिणीने जाऊन सांगितलं यांना की असं असं अनु म्हणत होती की तू आवडतोस तिला. ती निरागस आहे हे हल्लीच्या जमान्यातले मुलं मुली. आणि आता हे तू तेव्हा बोललेली की मला असं काहीतरी नाही गेलो आम्ही फक्त बोललो होतो की मला तुम्ही आवडता, तर ते फिलिंग आहे असं की मला प्रेम आहे असं वाटतंय. त्यांचं असं होतं की नाहीये प्रेम, हे अट्रॅक्शन आहे फक्त. तर मग मला थोडंसं त्याने नाही सांगितलं मला की नाही, आपलं नाही होऊ शकत. म्हणलं ओके आता नाही. ही वॉज नॉट अट्रॅक्टेड टू यू? नाही. नाही, बाय दॅट टाइम येस नव्हतो. म्हणजे कारण खूप मुली आजूबाजूला खूप होत्या
आणि ती एकांकिकेत काही लीड रोल वगैरे पण करत नव्हती. माझ्या एकांकिकेत एक मॉब होता दंगलीचा, त्यात ती दंगल करत होती. ती दंगलीच फक्त या विंगेतून त्या विंगेत पळून जायची, एवढंच काम होतं तिला, आरडाओरडा करत पळून जाणं. त्यामुळे मला ते करायचंच नव्हतं, मला ऍक्टिंगच करायची नव्हती मुळात. मी असंच मैत्रिणी घेऊन गेल्या म्हणून चल करूयात. आणि लेक्चर तिची मैत्रीण म्हणते ना, त्या दोघी इतक्या एकत्र असायच्या की मला नेमकं अनघा कोण आणि माधवी कोण हे कळा. मी दोघींना हाक मारायचो, त्यातली एक कोणतरी असेलच ही, असं व्हायचं. इतकं होतं. म्हणजे त्याच्यात तू खिसगंटीत पण नव्हती आणि तू ऑलरेडी त्याच्यावर प्रेम करायला लागली. हो. आणि नंतर मग आम्ही जेव्हा तरी त्याने नाही म्हटल्यानंतर पण आम्ही भेटत होतो, फोनवर बोलायचो. कसं काय रे, वाय आर यू लीडिंग हर ऑन? नाही असं काय, त्यावेळेला वाटत होतं की अरे आपल्यावर कोणीतरी प्रेम करतं, ही भावना खरंच चांगली असते. ते कितीही काहीही म्हणू, कोणीतरी आपल्यावर प्रेम करतं म्हणजे ही भावना खरंच सुखावणारी आहे, की मान्य करायला हरकत पण तू नव्हता ना कर तिला, वाय वर यू लीडिंग हर ऑन? असं काय नाही, पण सुखावणारी भावना आहे की ती एक प्रेम करणारी व्यक्ती जर माझ्याशी बोलते तर मी असं सांगायचं की माझ्याशी बोलू नको, हे कसं मला आवडेल. कोणालाही प्रेस आहे, आपण देवाची सुद्धा आरतीच करतो की कोणालाही प्रेस केलेलं आवडतं, तर ती प्रेस करते मला, तर मला आवडते. पण मग त्यांनी नाही म्हटलं तरी पण तुला यू आर ओके? हा, पण म्हणजे बोलूयात, भेटूयात एवढं. खूप एकत्र एकटे नाही भेटायचो आम्ही, ग्रुपमध्ये भेटलो की बोलणं व्हायचं. आणि नंतर मग हळूहळू त्यांना काहीतरी वाटलं जेव्हा की नाही ही म्हणते तर खरंच सोडत नाही आपल्याला. मला वाटलं ते इन्फॅच्युएशन असेल. हा, मी म्हणणार होते इन्फॅच्युएशन वाटतंय ते होतं असं मला वाटलं की ते तसं असेल की मी पटकन बोलतो, मी काय अमुक तमुक. आणि मग नंतर हळूहळू जाणवलं नाही यार हे जरा वेगळं आहे पाणी, की हे ते नाही आहे की ज्या आजूबाजूच्या मुली पटकन. एक मिनिट, तुझी फिलिंग्स काय सांग मला. तिची मजा वाटते खूप. हा, म्हणजे नंतर कारण हे कसं ना, तिचं इतकं असं ते निरागस आणि प्युअर आहे. म्हणजे आजकालचं आपण बघतो त्याच्यापेक्षा हे खूप मस्त आणि खूप खूप छान वाटतंय मला ऐकायला. मला काहीतरी वाटतंय, हे असं कोणी एक्सप्रेस नाही करू शकत. नाही म्हणजे आम्ही नंतर परत एकदा मी प्रयत्न करून बघूया परत एकदा विचारलं की काय म्हणणं आहे आता, काय म्हणणं आहे. तर त्यांना असं वाटतं त्यावेळी फिलिंग आली की नाही हे खरंच आहे हिचं माझ्यावर प्रेम. आणि मग मला थोडंसं हिंट्स येत होतं की नाही मला पण तू आवडतेस. आणि मग आम्ही भेटत होतो, भेटायला लागलो, एकटे भेटायला लागलो. मग मी खूप गप्पा मारल्या, खूप वेगवेगळ्या विषयांवर. म्हणजे मी खूप लहान असल्यामुळे मला कुठल्या विषयांवर गप्पा मारू, चर्चा करू असं माझा स्वभावच नव्हता. तेव्हा तुझं वय किती होतं? हिचं 19, 18, 7 वर्ष. 7 वर्षांचं अंतर आमचं. सो खूप गप्पा व्हायच्या, खूप चर्चा व्हायची. ते मला अजून आवडायचं की मला हा माणूस बोलून इतका आवडला, तो इतकं छान बोलतोय, तो मला काय काय सांगतोय. मला नवीन गोष्टी कळत होत्या त्याच्यातनं काय काय बऱ्याच. ह्या इंडस्ट्रीबद्दल पण माझ्याशी चर्चा करायचं, कधी कधी सांगायचं. ते मला आवडायचं, हे छान आहे, मस्त आहे असं वाटायचं. आणि मग एका पॉईंटला असं ठरलं, नाही आमच्या दोघांचं ठरलं की हो आपलं फायनल आता झालंय. हो आता त्यांना पण वाटतंय की हो हीच मुलगी आहे फायनल, आता मी तिच्याशी लग्न करू शकेन वगैरे. मग घरी सांगितलं, पहिलं त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं. त्यांच्याकडे ते जे म्हणतील तो शब्द आहे, पण आईंना असं फार कोणीतरी मुलगी घेऊन आला आणि हिच्याशी लग्न करायचं असं म्हटल्यानंतर आई लगेच तयार नव्हत्या. पण मग त्या हळूहळू त्या पण तयार झाल्या. आणि मग माझ्या घरची स्टोरीच आहे. सिनेमात जशी असते प्रत्येक सिनेमात तशी स्टोरी आहे. अमरीश पुरी आहे. सांग ना कोण अमरीश पुरी? बाबा माझे. तुझे बाबा म्हणजे झालं काय की आमचं इंटरकास्ट मॅरेज आहे, सो त्यामुळे बाबांना थोडंसं टेन्शन होतं की फॅमिलीचं नाव काय? पिसोळकर. तर बाबांना असं टेन्शन होतं की कसं एक तर फॅमिलीत कसं सांगायचं. तेव्हा त्यांना होतं टेन्शन की सगळं आमच्या घरात कोणीच केलेलं नाहीये आणि मग हिने असं काहीतरी केलं तर मी काय तोंड टाकू वगैरे. आणि कास्ट वेगळी असल्यामुळे आईला टेन्शन होतं की ही नाही मॅनेज करू शकत. म्हणजे ह्यांच्या घरामध्ये तिने तिच्या मैत्रिणींची काही उदाहरणं पाहिली होती किंवा ताईच्या मैत्रिणींची उदाहरणं पाहिली होती की हे नाही होणार, तुम्ही हट्टच करू नका, हे नाहीच. त्यांनी नाहीच सांगितलेलं मला. आणि मग मी हट्टच केला होता, वर्षभर मी हट्ट केला होता की तुम्ही नाही म्हणतात तर मी याच माणसाशी लग्न करणार आहे, मला ह्याच्याशीच करायचं, माझं ठरलंय, आता मी नाहीच करणार. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.